विषय घर घर संविधान हर घर संविधान या विषयावर आपण जरा चर्चा करूया. बहुजन संघटनच्या या माध्यमातून खरं तर आपण घर घर संविधान हर घर संविधानची आवश्यकता काय, एकूणच संविधान समजून घेण्याची आवश्यकता काय, काय आहे संविधान, काय सांगते संविधान, कसं दिसते संविधान, किती लोकांना संविधानाबद्दल माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर असं म्हणावं लागेल की आजही देशाचं संविधान हे अनेकांना माहीत नाही. ते अजूनही गावापर्यंत पोहोचलेलं नाही. गावातच कशाला, शहरातल्या वस्त्यांमध्ये पण ते पोहोचलेलं नाही. आणि त्यामुळे ते पोहोचवणं यासाठी आवश्यक आहे की संविधानाने या देशाच्या नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेला आहे. या संविधानाने नागरिकांना मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहे आणि या संविधानाने सरकारला एक त्यांची कर्तव्य सांगितली आहे, जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये आहेत. तर नेमकं काय सांगितलं आहे, ते कोणासाठी सांगितलं आहे आणि मग हे सगळं कोणी करायचं आहे, तर हे समजून घेण्यासाठी मला वाटते संविधान वाचलं पाहिजे आणि ते संविधान समजून घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, कारण हे देशाच्या लोकांचं संविधान आहे. सर्वसाधारण आपण हा जो महिना आहे, नोव्हेंबर महिना, हा संविधानाचा महिना असं समजला जातं. याचं कारण असं की संविधान निर्मितीचा जर आपण इतिहास बघितला तर संविधान निर्मितीच्या इतिहासामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये संविधान जे अंतिम रूप आहे ते प्राप्त झालं संविधान सभेने. तर एकूणच संविधान सभेची वाटचाल, संविधान निर्मितीची वाटचाल, तर 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक झाली की ज्या संविधान सभेवर स्वतंत्र भारताचं संविधान निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली. तो त्याचा फ्रीडम मुवमेंटचा एक इतिहास आहे की जेव्हा भारत देश स्वतंत्र होईल तेव्हा या स्वतंत्र भारताचं एक स्वतंत्र संविधान असलं पाहिजे. आणि ते संविधान का असलं पाहिजे, तर त्यानुसार या देशाचा कारभार चालला पाहिजे आणि म्हणून त्याला विधिवत त्याला मान्यता असली पाहिजे. त्याच्यातलं काही ध्येय उद्दिष्ट त्यामध्ये स्पष्ट केलं असलं पाहिजे. मग ते सरकार कसं असेल, ती कोणती यंत्रणा असेल की ज्याच्या हातामध्ये हे जे संविधान सभा संविधान तयार करेल ते राबवण्यासाठी देईल. आणि त्यांचं या संविधानाचं अंतिम ध्येय काय आहे, तर संविधानाचं अंतिम ध्येय आहे या देशाच्या नागरिकांना, या देशाच्या लोकांना सन्मानपूर्वक जगण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या हक्काचं रक्षण करणे. म्हणजे प्रगतीचं, विकासाचं, स्वातंत्र्याचं, समानतेचं, सामाजिक न्यायाचं, बंधुभावाचं, धर्मनिरपेक्षतेचं, विज्ञाननिष्ठ असं हे संविधान आहे. आणि मग त्याची जी सुरुवात आहे ती त्यासाठी संविधान सभा गठीत करण्यात आली. आणि त्या संविधान सभेमध्ये त्यावेळचे असे अभ्यासक, तज्ज्ञ, वेगवेगळ्या जाती धर्माचे, म्हणजे ते संस्थानिकाचे प्रतिनिधी, नंतर लोकातून निवडून म्हणजे आणि लोकांचे प्रतिनिधी म्हणजे इनडायरेक्ट पद्धतीने निवडून आलेले, की ते संविधान सभेत सदस्य म्हणून त्याचं प्रतिनिधित्व होतं. एक अतिशय राष्ट्रप्रेमाने, देशभक्तीने भारावलेले लोक, ज्यांचा सहभाग हा फ्रीडम मुवमेंट मध्ये होता. आणि त्यामुळे एक लोकशाही चा देश, खरं म्हणजे या देशाला लोकशाही काही नवीन नाही, ती बुद्धाच्या काळामध्ये या देशाला लोकशाही होती, गणराज्य होतं, ती पद्धत पण ती त्यावेळची होती, पण मधल्या काळामध्ये ती लोप पावली. त्यामुळे लोकशाही माहीत होती, परंतु आपलं जे संविधान होईल ते लोकशाही गणतंत्राचं संविधान होईल. मग ते प्रिॲम्बल वाचलं तर आपल्या लक्षात येईल. तर असं एक चांगलं संविधान की जिथे सर्वांना समान संधी मिळेल आणि ज्यांना संधीच मिळाली नाही आतापर्यंत काही कारणास्तव म्हणू, किंवा सामाजिक विषमतेच्यामुळे म्हणू, की एक वर्ण व्यवस्थेमुळे म्हणू, की वर्चस्व, नीच उच्चता ही भावना, यामुळे भेदाभेद, जातीय भेदाभेद, धर्म भेदाभेद, यामुळे असा एक मोठा वर्ग राहिला की त्यांना शिक्षणामध्ये, सामाजिक आर्थिक प्रगतीमध्ये त्यांना कधीही संधी मिळाली नाही, ते बाहेर राहिले. तर अशाही लोकांचा विचार करून, रिलिजियस मायनॉरिटी असेल त्यांचाही विचार करून एक संविधान हे सगळ्यासाठी असेल, कोणताही जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद, लिंगभेद, प्रांतभेद न करता असं ते संविधान निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यांची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 ला झाली. त्यानंतर स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. नंतर पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी 13 डिसेंबर 1946 ला म्हणजे संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टाचा ठराव मांडला. त्याला आपण
हे म्हणूया पुढे ते रिफाईन होत चर्चा होऊन ते प्रिअँबल आलं. आजचं जे संविधानामध्ये प्रास्ताविका दिसते ते ते ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं. त्यावर 17 डिसेंबर 1946ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं भाषण झालं. आता आपण त्या डिटेलमध्ये जाऊ नये, पण अतिशय खूप महत्वाचं असं भाषण की जे हक्क दिले त्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा संविधानात तरतूद असली पाहिजे असं बाबासाहेब सांगाले. संविधानामध्ये सामाजिक आर्थिक न्याय तो असला पाहिजे, तो सर्वांसाठी असला पाहिजे. सरकारच्या संपत्तीचं विकेंद्रीकरण ज्यांना नाही मिळालं त्यांना मिळालं पाहिजे. एकूणच जो मागास वर्ग असेल किंवा जो वंचित शोषित वर्ग असेल किंवा इतर वर्ग असेल की सर्वांना ती संधी दिली पाहिजे अशी संविधानामध्ये तरतूद केली पाहिजे अशा पद्धतीचं. तर आपण एकसंघ देश निर्माण करूया आणि त्यामुळे सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी शहाणपणाने वागलं पाहिजे अशा पद्धतीचं 17 डिसेंबर 1946चं भाषण झालं. पुढे तो संविधान निर्मितीचा इतिहास आहे. नंतर देशाची फाळणी झाली. मग ते बाबासाहेब ज्या बंगालमधून आले होते संविधान सभेत ते पाकिस्तानमध्ये गेलं. मग पुन्हा ते मुंबई प्रांतातून आले आणि नंतर ते पहिलं मंत्रिमंडळ आलं. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्माजी गांधी यांच्या सूचनेवरून बाबासाहेबांना त्या नॅशनल गव्हर्नमेंटमध्ये पहिलं मंत्रिमंडळ जे आलं त्याच्यामध्ये समाविष्ट व्हा याची विनंती केली आणि बाबासाहेब बिनशर्त म्हणजे कोणतीही त्या जवाहरलाल नेहरू यांची कोणती अट न म्हणजे अटीवर नाही तर त्यांनी विनंती केली आणि आपलं स्वातंत्र्य कायम ठेवून बाबासाहेब त्या मंत्रिमंडळात समाविष्ट झाले. त्या लॉ मिनिस्टर झाले आणि मग पुढचा इतिहास असा संविधान निर्मितीचा सांगतो की बाबासाहेबांची जी विद्वत्ता की बाबासाहेबांचा संविधानाबद्दलचा अभ्यास, बाबासाहेबांचा एकूणच संपूर्ण विषयाचा अभ्यास आणि देशाबद्दलची त्यांची एक काय म्हणू त्यांची एक देशभक्ती देशप्रेम जे नेहमी आपण सांगतो की मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय म्हणणारे बाबासाहेब त्यांच्या एकूणच देशाबद्दलचं एक भक्ती म्हणू आपण निष्ठा म्हणू देशनिष्ठा म्हणू आपण आणि त्यांचा अभ्यास विद्वत्ता हे सगळं आणि मधल्या काळामध्ये जे स्वातंत्र्यापर्यंत जे संविधान सभेमध्ये जे कामकाज चालतं वेगवेगळ्या समितीत तिथे जे बाबासाहेब होते त्यामुळे म्हणजे हे अपरिहार्य झालं होतं. काँग्रेसची सत्ता होती तिथे संविधान सभेत त्यांचे मोठ्या प्रमाणात सदस्य होते आणि ते नॅचरल होतं आणि मुस्लिम लीगनी त्यामध्ये सहभाग घेतला नव्हता. त्याच्यामुळे मेजॉरिटी ज्याला म्हणू ऍब्सोल्यूट मेजॉरिटी वॉज ऑफ द काँग्रेस पार्टी. पण अशा वेळेस सुद्धा बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन करण्यात आलं आणि ती संविधान सभेने ते एकमताने त्यांना निवडलं आणि मग त्याची सुरुवात 30 ऑगस्ट 1947ला हे ड्राफ्टिंग कमिटीचं कामकाज सुरू झालं. आणि आपण एकूणच जर त्याचा इतिहास बघितला ते आपण डिटेलमध्ये जाऊ नये, पण संविधान सभेचे एकूण 11 सत्र झालं आणि पहिला मसुदा हा 21 फेब्रुवारी 48ला सादर करण्यात आला. 8 महिन्यासाठी तो सूचना लोकांनी द्यावा, हरकती द्यावा, त्यामध्ये काय संशोधन करतायत त्यासाठी तो ठेवण्यात आला, ज्याला आपण इन पब्लिक डोमेन मध्ये होता तो. आणि दुसरा मसुदा हा 26 ऑक्टोबर 1948ला झाला व अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948ला सादर झाला. म्हणजे नोव्हेंबर महिना हा संविधानाचा महिना त्या दृष्टीनं आपण म्हणू शकतो. 15 नोव्हेंबर पहिलं वाचन जे आहे संविधानाचं मसुद्याचं ते 4 नोव्हेंबर 1948ला सुरू झालं. दुसरं वाचन हे 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 पर्यंत झालं. त्यामध्ये ज्या पब्लिक डोमेन मध्ये आपण हे संविधानाचा मसुदा ठेवला होता त्याला 7653 सूचना आल्या आणि प्रत्यक्षात 2473 सूचनांवरच चर्चा झाली. तिसऱ्या वाचनाची सुरुवात ही 14 नोव्हेंबर 1949ला झाली आणि त्याचा शेवट हा 26 नोव्हेंबर 1949ला झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थी 4 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर हा संविधानाचाच महिना आणि म्हणून तो संविधानाच्या महिन्यामध्ये संविधानाच्या जागृतीचे विविध कार्यक्रम हे झाले पाहिजे. आणि मग आपल्याला असं माहित आहे म्हणजे आता अनेक दिवसापासून संविधानाचा जागर देशामध्ये होतो आहे. तर 26 नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये भारताच्या लोकांनी सुद्धा आपलं अंगीकृत केलं. आपण जर प्रिअँबल वाचलं तर त्या प्रिअँबल मध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने हा जो संविधानाचा प्रवास आहे हा अतिशय 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधान निर्मितीला लागले आणि हे कामकाज झालं आणि अतिशय विद्वान लोकांनी दूरदृष्टी म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि संविधान सभेचे सदस्य होते त्यांचा अभ्यास त्यांची दूरदृष्टी आणि आपला हा देश एकसंघ राहिला पाहिजे आणि सर्व नागरिक आहेत जे लोक आहेत देशाचे त्या लोकांना संधी मिळाली पाहिजे प्रगती करण्याचं. म्हणजे एकूणच हे संविधान म्हणजे विकासाचा जाहीरनामा आपण आपल्याला म्हणता येईल, मानव कल्याणाचा जाहीरनामा
सांगतात. फक्त ते कायद्याचं पुस्तक नाही, इट इज नॉट ओनली द बुक ऑफ लॉ स्टॅट्यूट असं नाही, तर ते एक सोशल सामाजिक जिवंत दस्तऐवज लिव्हिंग सोशल डॉक्युमेंट असं आपण त्या संविधानाकडे बघितलं पाहिजे. आता मूळ मुद्दा हा जो नोव्हेंबर संविधानाचा महिना आहे, तर फक्त हा महिना काय मध्येच आपण संविधानाची जागृती केली पाहिजे असं नाही. 26 नोव्हेंबर संविधान दिवस आपण साजरा करतो आणि त्याचाही पूर्व इतिहास आहे की मी परत आता आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की पहिल्यांदा 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा नागपूरमध्ये, मी नागपूर जिल्हा परिषदला शिव असताना आम्ही तो नागपुरातून तो सुरू केला. ती पहिली देशातली घटना होती. एवढंच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातल्या सर्व शाळांतून संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि शाळेमध्ये म्हणजे भिंतीवर प्रियांबल लिहिणं किंवा डिस्प्ले करणं आणि मग ते रोज प्रार्थनेच्या वेळेस वाचणं. तर तसं जर बघितलं तर मग त्या मुलांच्या माध्यमातून ते घरोघरी संविधान पोहोचवण्याची सुरुवात ही खऱ्या अर्थी नागपूर जिल्ह्यातल्या शाळांमधनं 2005 मध्ये ती झाली आणि संविधान दिवसही सुरू झाला. मी वर्धा जिल्ह्याला कलेक्टर होतो, मी वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमधून संविधान दिवस संविधानाची प्रास्ताविका वाचण्याचा एक आम्ही निर्णय घेतला आणि त्या जिल्ह्यामध्ये शाळेच्या भिंतीवर लिहिणे किंवा डिस्प्ले करणे आणि ते वाचणे. एवढंच नव्हे तर मग अनेक जे शासकीय कार्यालय आहेत, निमशासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, जसं नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यालयात, ग्रामपंचायत मध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इतर कार्यालयामध्ये पण 2005 मध्ये संविधान ची प्रास्ताविका डिस्प्ले करण्याचे एक उपक्रम सुरू झाला आणि तो देशातला पहिला उपक्रम आहे. मी समाज कल्याणाला संचालक असताना पण महाराष्ट्रामध्ये आम्ही हे संविधान दिवसाचे कार्यक्रम राबवले. महाराष्ट्र सरकारने पण 2006-07 मध्ये आदेश काढून महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये प्रियांबल भिंतीवर लिहा, डिस्प्ले करा आणि वाचा, रोज वाचा असे आदेश काढले आणि त्याच्यामुळे घर घर संविधान मुलांच्या माध्यमातून कोणताही चांगला कार्यक्रम असेल शासनाचा तर किंवा शासनाचा नसेल, हा तर शासनाचा कार्यक्रम नंतर झाला. भारत सरकारने आदेश काढले 2015 पासून देशभर संविधान दरवर्षी होतो. महाराष्ट्र सरकारने 2000 मध्ये आदेश काढले की महाराष्ट्रातल्या शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस मध्ये संविधान वाचलं गेलं पाहिजे, प्रियांबल. तो एक आदेश आला, नंतर आदेश आले हे सगळे. नंतर 2013ला 4 फेब्रुवारी 2013ला शालेय शिक्षण विभागाने सुद्धा आदेश काढले की रोज शाळेमध्ये प्रियांबलचं वाचन झालं पाहिजे, प्रियांबल डिस्प्ले झालं पाहिजे. एवढंच नाही तर संविधानाच्या जागृतीवर विविध पैलूवर त्याची चर्चा झाली पाहिजे. असे अनेक कार्यक्रम केले पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात शाळेतल्या हे संविधानाच्या प्रियांबलच्या वाचनाने केली पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीने हे संविधान कसं काय आहे संविधानामध्ये ते समजलं पाहिजे, यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे. आणि हळूहळू आता आपण असं बघतो की देशामध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिनच्या निमित्ताने देशभर शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ऑफिसेस, केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे, देशभर संविधानाची प्रास्ताविका ही वाचली जाते. 2021ला महामहिम राष्ट्रपती आणि पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान प्रियांबलचं वाचन केलं. ही ऐतिहासिक घटना, हे कधी यापूर्वी झालं नव्हतं. 2015ला जेव्हा संविधान दिवस साजरा करणं देशभर असं माननीय प्रधानमंत्री यांनी घोषित केलं, तेव्हा 2 दिवसासाठी संविधान म्हणजे पार्लमेंटचं विशेष सेशन बोलावण्यात आलं होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या यापूर्वी कधी झाल्या नाही आणि असं म्हणायला अजिबात संकोच नाही किंवा एक श्रेय घेण्याचा विषय नाही, पण याची खरी सुरुवात ही नागपूर जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातून 2005 ला झाली आणि ती आता देशभर पसरली. त्यामुळे हळूहळू आता हे संविधान कार्यालयातूनच्या माध्यमातून, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाच्या माध्यमातून, नागरिक संस्था, संघटना यांच्या माध्यमातून ते घरोघरी जायला लागलं. जे संविधानाची प्रास्ताविका कधी आपण डिस्प्ले करत नव्हतो शासकीय कार्यालयात किंवा शाळेत किंवा महाविद्यालयात किंवा विद्यापीठात, ते आता डिस्प्ले व्हायला लागली. घरच्या दिवाणखान्यामध्ये ती प्रियांबल दिसायला लागलं. आता ही पहिली मी असं मानणार आहे की ही सुरुवात आहे, ही दिसते, ही चांगली गोष्ट आहे. परंतु प्रियांबल नेमकं काय सांगते, म्हणजे आता प्रियांबलचं आपण वाचन केलं तर आम्ही भारताचे लोक हे जर वाचलं तर आम्ही भारताचे लोक ही फार महत्वपूर्ण. मग हे आम्ही भारताचे लोक हे आलं कसं संविधानामध्ये, याचा काय इतिहास आहे, तर मग ते आपण संविधान सभेमध्ये जी चर्चा झाली त्याकडे बघावं लागेल. तर इतिहास असं सांगतो की अनेक सदस्यांनी अशी सूचना केली होती
की महात्मा गांधीच्या नावाने करावी, पण ती नाकारल्या गेली. म्हणजे कारण महात्मा गांधीच्या 1948 मध्ये मृत्यू झाला. महात्मा गांधीचं फ्रीडम मुवमेंट मध्ये फार मोठं योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वात ही स्वातंत्र्याची आझादीची लढाई लढल्या गेली आणि त्यामुळे साहजिक होतं कुणाला असं वाटणं, परंतु एका व्यक्तीच्या नावाने संविधान, मग दुसरा प्रस्ताव असा आला की ईश्वराच्या नावाने करा, देवाच्या नावाने करा. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की नाही, हे संविधान हे लोकांचं आहे, हे काही देव लोकांचं नाही आहे. तरी हे भारतीय लोकांचं, भारताच्या लोकांचं आहे, स्वतंत्र भारताच्या लोकांचं आहे. त्यामुळे देवाच्या नावाने, ईश्वराच्या नावाने आपण प्रियांबलची सुरुवात करता कामा नये. त्यांनी त्याला भूमिका मांडली आणि पटवून दिलं. तरी पण त्याचं मतदान झालं आणि मतदान मध्ये होऊन हे बहुमताने आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलेला शब्द. तर त्यामुळे मग एकूणच असं म्हणता येईल की आम्ही भारताचे लोक हे जे प्रियांबल मध्ये आलं, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आलं. आणि मग ही देव लोकांची नाही, तर ही माणसांची आहे, लोकांची आहे आणि त्यांच्यासाठी ही राज्यघटना आहे, संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. तर अशा पद्धतीचं मग ते प्रियांबल मध्ये आपण जे शब्द बघतो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्या सर्व नागरिका सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आलो. तर हे जे प्रियांबल आहे हे खरं तर खूप महत्वाचं आहे. ते संविधानाचं महत्व अधोरेखित करत असते. ते संविधानिक मूल्य त्यामध्ये आहे. म्हणजे आम्हाला कसा देश घडवायचा आहे, नागरिकाचे अधिकार काय आहे आणि मग संविधान सभेत संविधानाच्या म्हणजे लोकांनी हे आम्ही भारताच्या लोकांनी आम्ही स्वतःला हे अर्पण केलेलं असं एक ऐतिहासिक अशी घटना आहे त्यामध्ये. आणि त्यामुळे संविधानातल्या प्रास्ताविकेचा प्रत्येक शब्द समजून घेण्याची गरज आहे. प्रास्ताविकेचं वाचन आपण कासाठी करतो की जर प्रास्ताविका वाचल्या गेली तर आपल्याला संविधानात पुढे काय आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे ही संविधानाची प्रास्ताविका खऱ्या अर्थी हे आपण असं म्हणू की हा संविधानाचा आत्मा आहे, संविधानाचं पहिलं पान आहे, जे ओपनिंग पेज आहे, हे प्रिफेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. इट स्पीक्स अबाउट द एम्स अँड ऑब्जेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे नेमकं देश कसा घडवायचा आहे, देशाच्या लोकांच्यासाठी काय आहे आणि ते कोणी करायचं आहे, ही सगळं त्या प्रियांबल मध्ये स्पष्ट केलेलं आहे. एवढं प्रिसाइज आहे ते प्रियांबल. आणि त्यामुळे जो इतिहास आहे की जे 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं होतं, ध्येय आणि उद्दिष्टाचा ठराव, तो पुढे हा असा एक प्रिसाइज वर्डेड हा प्रियांबल म्हणून पुढे आला. त्याला आपण प्रास्ताविका म्हणतो. त्यामुळे प्रास्ताविकेचं वाचन शाळेतून करणं म्हणजे मुलांच्या मन मस्तिकामध्ये ह्या संविधानाच्या बद्दलच्या एक आत्मीयता प्रेम निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. म्हणून त्या शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून ते घरोघरी घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. तो 2005 पासून सुरू झाला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सातत्याने 2000 सुरू आहे आणि पुढे 2015 पासून आता तो देशभर सुरू आहे. आता हे जसं आपण सांगतो की हे प्रियांबल जसं महत्वाचं आहे, तर खरंच महत्वाचं आहे. ते प्रियांबल हा इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. पण आपल्याला हे संविधानाचं महत्व पण समजून घेतलं पाहिजे. तर सोप्या शब्दात सांगायचं की काय आहे संविधान, तर असं सांगता येईल संविधान सोप्या भाषेत की दर्जनों भाषा शेकडो विधी हजारो विधान आहे, जो जोडकर सबको साथ रखे वो संविधान आहे. आणि मग आपल्याला संविधानात हे माणसं जोडण्याचं काम करत असते. तर संविधान काही भेदाभेद करत नाही. आणि वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, आम्ही या शब्दामध्ये या सगळ्याच गोष्टी आलेल्या आहे की आम्ही म्हणजे मी नाही आहे, मी अमुक जातीचा, अमुक धर्माचा, अमुक पंथाचा, अमुक राज्यातला, ही भाषा बोलणारा नाही, तर आम्ही म्हणजे आम्ही सगळेच आमच्या विविधतेमध्ये आमची एकता, ही जी आपण नेहमी सांगत असतो भारतीय संस्कृतीचं गौरव करत असतो, तर ती संविधानामध्ये ती आलेली आहे. समानतेचं तत्व आलेलं आहे.
स्वातंत्र्यता आली, बंधुता आलेली आहे, सामाजिक न्यायाची संकल्पना आलेली आहे. तर त्यामुळे जे ह्या जे संविधानामध्ये जे इतक्या महत्वाच्या गोष्टी आल्या, मग ते मूलभूत अधिकार आले भाग 3 मध्ये, की प्रत्येक माणसाला समानतेचा अधिकार असला पाहिजे, तो स्वातंत्र्याचा अधिकार असला पाहिजे, तो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार असला पाहिजे, तो शोषणाविरुद्धचा अधिकार असला पाहिजे, तो शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे ना. सगळ्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणारा पण उपाययोजना असली पाहिजे. त्याला आपण रिमिडियल मेजर्स, तो आर्टिकल 32 तो पण संविधानात मूलभूत अधिकार म्हणून आलेला आहे. तर हे सगळं मग कर्तव्य आलेले आहेत, नागरिकांचे कर्तव्य ते 1976 मध्ये 42च्या संशोधनाने, आधी नव्हते मुळे याच्यामध्ये, पण ती कर्तव्य आलेली 11 प्रकारची कर्तव्य. आणि ती सगळी कर्तव्य जर आपण नीट असं बघितलं तर पहिलं कर्तव्य असं सांगतं की संविधानाचा सन्मान केला पाहिजे ना. संविधानाच्या ज्या संस्था आहेत, जे राष्ट्रध्वज आहे त्याचा सन्मान केला पाहिजे, इन्स्टिट्यूशनचा सन्मान केला पाहिजे. म्हणजे एकूणच संविधान आणि कायदा याचा सन्मान आपण केला पाहिजे. आणि त्या हे करणं नागरिकाचं कर्तव्य आहे, कारण हे लोकांनी हे संविधान तयार केलेलं आहे ना, लोकांना अर्पण केलेलं आहे आणि लोकांच्या भल्यासाठी केलेलं आहे. मग ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी भाग 4 मध्ये आलेला आहे. तर तो एक सामाजिक आर्थिक न्यायाची संकल्पना आहे, लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था. म्हणजे मग त्या पद्धतीने लोकांचं कल्याण म्हणजे काय आहे, लोकांचं कल्याण करायचं म्हणजे काय, लोकांच्या सर्वसाधारण लोकांचा जो विकास आहे किंवा लोकांचं जे कल्याण आहे, म्हणजे शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, जे काही संकल्पना प्रियामलमध्ये जी काही मूल्य दिलेल्या आहे, संकल्पना मांडलेल्या आहे, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे हे एकवटून नाही तर याचं सगळ्यांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. म्हणजे देशाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं विकेंद्रीकरण, त्याचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, मग त्या ज्यांना काही मिळालं नाही त्यांच्यासाठी कायदा केला पाहिजे, मग त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. ज्यांना घर नाही त्याला घर दिलं पाहिजे, जे ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीची मध्ये बेसिक सुविधा दिल्या पाहिजे, बेसिक सुविधा किंवा रस्ते केले पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, त्यामध्ये विद्युत पुरवठा असेल, पाण्याची व्यवस्था असेल, हे जे काही एक माणूस म्हणून जे सन्मानपूर्वक जगण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे, उपजीविकेची व्यवस्था केली पाहिजे. आणि मूळतः आरोग्य, शिक्षण आणि आरोग्य आणि मग रोजगार, उपजीविका. माणसं उपाशी झोपू नये, त्यांना जेवणाची 2 वेळच्या पोटभर जेवणाची व्यवस्था, त्याला अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा हे जे आपण मूलभूत गरजा असं म्हणतो त्या आणि मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे. अशा पद्धतीचं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचं ध्येय आहे आणि ते फार महत्वाचं आहे. म्हणजे आणि ते राज्याचं कर्तव्य आहे. म्हणजे जर ते कोणतंही सरकार जर असेल ना, त्यांनी जर हे केलं नाही, आपण असं बघतो की इलेक्शन मध्ये सरकार इतर गोष्टी बरोबर विकासाचा मुद्दा घेऊन जातं आणि जाहीरनाम्यामध्ये असं सांगतं की आम्ही तुम्हाला हे देऊ, ते देऊ, ते देऊ, आश्वासनं देत असतं. त्याची पूर्तता सरकार काही प्रमाणात करतं, काही आणि काही करतही नाही. लबाडी पण करणारे राजकीय पक्ष आहेत. पण एकूणच आणि मग असे राजकीय पक्ष आहेत ते लोकांच्या लक्षात येतं की हे फसवणूक करतात म्हणून त्यांना सत्ता, तर म्हणून सत्ता देणं आणि सत्तेतून घालवणं हा मताचा जो अधिकार आहे तो लोकांना मिळालेला आहे. तो अतिशय महत्वाचा असा अधिकार आहे. त्या अधिकाराचं पण समजून घेणं आणि म्हणून लोकांना आपण संविधानाचे काय अधिकार दिलेले आहेत ते त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊन त्यांना जागृत करण्यासाठी घर घर संविधान, हर घर संविधान ही संकल्पना खूप महत्वाची आहे. आणि जसं मी सांगितलं की ती 2005 पासून ती जरी सुरू झालेली असली तरी अजूनही अनेक वस्त्यांपर्यंत ते पोहोचलेलं नाही. आम्ही संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून 2019ला एक 2 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन घेतलं. तेव्हा आमच्या वस्ती संविधान आलंच नाही असा एक आमचा विषय होता, एक सत्र होतं त्यावर. आणि शोषित वंचित वर्ग, पारधी समाज आहे किंवा इतर अति मागासलेला वर्ग आहे त्यांचे प्रतिनिधी होते आणि भटक्या विमुक्ताचे होते, अनुसूचित जाती जमातीचे, आदिवासींचे होते. आणि त्यांनी जे जे प्रश्न त्यांचे मांडले तर ते मूलभूत प्रश्न मांडले त्यांनी की ज्यावर सरकारने काम करणे हे त्यांचं कर्तव्यच आहे, त्यांचं दायित्वच आहे, ते रोजच केलं पाहिजे, त्याचा भागच आहे तो. म्हणजे काय, रेशन कार्ड देणं, जातीचे दाखले देणं, आधार कार्ड देणं, ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत. ह्या मूलभूत गोष्टी अजूनही लोकांपर्यंत, आपण आता आझादीचे
आझादी का अमृत महोत्सव 75 वर्ष आणि घर घर तिरंगा केलं, तरी 75 वर्षामध्ये आजही देशामध्ये इतक्या वस्त्या आहेत की आणि हा समाज आहे, विशेषतः जो मागास हा समाज गणला जातो, आणि त्यांच्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकून त्यांच्यासाठी एक लोकसंख्येच्या आधारावर SC/ST साठी बजेट देणं, योजना आणणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे जरी धोरणात्मक असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र अनेक गोष्टी केल्या जात नाही आणि ते करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी शासन आणि प्रशासन हे दोन्ही एक संवेदनशील असावं लागतं. तर त्यामुळे हे जे घर संविधान घेऊन जाण्याचा अर्थ किंवा आमच्या वस्तीमध्ये संविधान आलंच नाही याचा अर्थ म्हणजे संविधानाचं पुस्तक दिलं म्हणजे संविधान आलं असं नाही आहे. की संविधानाने प्रत्येक माणसाला जे सन्मानपूर्वक जगणं, जे संविधानाच्या आर्टिकल 21 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे मूलभूत अधिकारातलं ते आर्टिकल आहे. तर हे अधिकार आहेत. आणि मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये जे शिक्षण, आरोग्य आणि इतर विषय ज्याची चर्चा आता आपण केली, हे पोहोचवून देणं हे शासन प्रशासनाचं काम आहे. आणि त्यामुळे हे त्या वस्तीत गेलं की नाही आहे. संविधान आमच्या वस्तीत नाही आलं म्हणजे आमच्याकडे काहीच विकास झाला नाही, आणि संविधान आमच्या वस्तीत आता येऊ लागलं आहे म्हणजे काहीतरी विकास होते. तर मग शासन प्रशासनाचं हे काम आहे की संविधान त्यांच्या वस्तीमध्ये घेऊन जायचं. आणि म्हणून आम्ही सरकारला अशी विनंती केली आहे की वर्ष 2023 आणि 2023 आणि 25, तर 2024ला संविधान दिनाला 75 वर्ष होतात, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला. आणि 2025 हे वर्ष खरं म्हणजे प्रजासत्ताकाला 75 वर्ष होतात, 26 जानेवारी 1950 ला. तर संविधान दिवस आणि प्रजासत्ताक दिवस हे दोन्ही संविधानाची निर्मिती आहे. आणि त्यामुळे दोन्ही दिवस एकत्र करून वेगवेगळे न करता, तर वर्ष 2023 ते 2025 हे संविधानाचा अमृत महोत्सव, संविधान के 75 साल या संविधान का अमृत महोत्सव, घर घर संविधान असं अभियान राबवावं केंद्र सरकारने देशभर. यासाठी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना 11 ऑक्टोबर 2022 ला पत्र लिहिलं. अनेकांना कॅबिनेट सेक्रेटरी आहे, होम मिनिस्टर आहे, सोशल जस्टिस मिनिस्टर आहे, एज्युकेशन मिनिस्टर आहे, लॉ मिनिस्टर आहे, जे महत्वाचे केंद्र सरकारचे डिपार्टमेंट आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहे, काही राज्याचे आमचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पण आम्ही सातत्याने, काही लोकप्रतिनिधींना आम्ही हा पाठपुरावा, आम्ही पत्रव्यवहार केलाय, मेल पाठवले, पोस्टाने पाठवले आणि काही लोकांना भेटण्याचा प्रयत्न पण केला आम्ही दिल्लीत असताना. यामागचा उद्देश हाच आहे की आपण हे जसा आझादीचा अमृत महोत्सव केला आपण, तर आणि घर घर तिरंगा केलं, तर त्याच प्रमाणे किंवा मला वाटतं त्याहीपेक्षा अजून चांगलं करता येईल की संविधान देशाचं आहे ते लोकांपर्यंत घेऊन जाणे. आणि घेऊन जात असताना नुसतं संविधानाची कलम सांगणे नाही, तर त्या संविधानाने ते माणसाचं जगणं कसं प्रतिष्ठापूर्वक होईल यासाठी काही महत्वाच्या योजना ज्या आहेत, ज्या माणसाच्या काय म्हणू प्रतिष्ठापूर्वक जगण्याची निगडीत आहेत, म्हणजे मूलभूत गरजा आणि मूलभूत सुविधेच्या त्या वस्तीमध्ये देणं, त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, ज्यांना नाही मिळालं त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं, असं एक कॅम्पेन या 2 वर्षामध्ये आणि त्याच्या पुढेही हे तर निरंतर प्रक्रिया. म्हणजे हे संविधान काही 26 नोव्हेंबर फक्त एक दिवस ते साजरं करणे हा एक औपचारिकता आहे, पण आपल्या देशाचा कारभार संविधानाने रोजच होत असतो. संविधान आणि कायदा, प्रत्येक वेळेस काही झालं की आपल्याला कायदा आणि मग कायद्याचं संविधान, न्यायालय, न्यायपालिका, नंतर संसद, त्यानंतर कार्यपालिका, हे रोजच डे टू डे आपलं हा राज्य कारभार चालत असतो. आणि तो संविधानानुसार आणि राज्य कारभार चालत असतो. संविधानाची शपथ घेऊन ज्या लोकशाहीचे स्तंभ आहे, ज्याला आपण विभाग म्हणू, जे 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात संसदेच्या आपल्या संविधान सभेच्या समारोपीय भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संविधान ज्यांच्या हातात आहे ते प्रामाणिक लोक असले पाहिजे, तर ते संविधान यशस्वी होईल. म्हणजे संविधानाने निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत त्या चांगल्या वागल्या पाहिजे.
आज आपण चित्र बघतो की आपण असं म्हणत असतो की संविधानाला धोका आहे, संविधान बचाव, संविधान खतरे में आहे. तर मग हे कोणामुळे आहे? तर ते हे मला असं वाटतं की संविधान हे लोकांचं आहे ना, लोक ही फार मोठी अशी शक्ती आहे. आम्ही भारताचे लोक आणि प्रियांबल वाचलं तर ते आपल्या लक्षात येईल. त्याच्यामुळे ही जबाबदारी लोकांनी स्वीकारली पाहिजे की संविधानाला जर कोणाचा धोका असेल तर लोकांनी तो धोका दूर केला पाहिजे. कारण व्यवस्थेमध्ये लोकच आहेत. लोकांनी निवडून दिलेली जे लोकप्रतिनिधी आहेत ते संसदेत आहेत, ते विधानसभेत आहेत. तर त्याच्यामुळे जर ते चांगलं काम करत नसतील, संविधानाशी एकनिष्ठ नसतील काम करत, किंवा भ्रष्ट काम करत असतील, किंवा शोषणाचं काम करत असतील, किंवा संविधानिक जे मूल्य आहेत त्याच्या विपरीत जर काम करत असतील, तर अशा लोकांना सत्तेतून काढून टाकण्याचा अधिकार आणि संधी ही लोकांना आहे. त्यामुळे लोकांनी जागृत होणं एक आवश्यक आहे. संविधानाचं रक्षण हे प्राथमिक जबाबदारी लोकांची आहे. कारण कार्यकारी यंत्रणेमध्ये लोक आहेत, न्यायपालिकेमध्ये लोक आहेत, आणि कायदे मंडळामध्ये पण लोक आहेत, मीडियामध्ये लोक आहेत, सगळीकडे लोकच आहेत. भारताचे लोक, भारताचा नागरिक ही त्याची पहिली अट असते जर ह्या लोकशाही संस्थांमध्ये जर काम करायचं असेल. आणि मग हा भारताचा नागरिक जर आपल्या देशाच्या संविधानाशी जर बेईमानी करत असेल तर मात्र अशा लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना आपण सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे. आणि विशेषतः जी राजकीय पक्ष किंवा राजकीय सत्तेमध्ये लोक. आणि या संदर्भामध्ये मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 25 नोव्हेंबर 1949 मध्ये जे संविधान सभेत भाषण झालं ते भाषण वाचलं पाहिजे. लोकशाहीच्या रक्षणासाठी काय केलं पाहिजे, तर बाबासाहेबांनी 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितले बाबासाहेबांनी की आपण लोकशाही मार्गाचा अवलंब, आपल्याला जे काही मिळवायचं आहे तर ते आपल्याला मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आता आपल्याला क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करून चालणार नाही, कारण आता काही ब्रिटिशाची सत्ता नाही आहे. आता ब्रिटिश गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य देऊन गेले आणि आपल्या देशाचा कारभार करणारा आपल्याला सांगितलं, आणि म्हणून आपण संविधान पण तयार केलं. त्यामुळे संविधानाची जी मूल्य आहे ती स्वीकारली पाहिजे, आणि जी संविधानाची सुसंगत जी कायदे आहेत त्याचाच वापर केला. जे कायदे संविधानाशी सुसंगत नाही ती नाकारली पाहिजे, किंवा जी परंपरा आहेत, जे रूढीवाद आहे की तो नाकारला पाहिजे. तो संविधानाचा अनुच्छेद 13 अतिशय महत्वाचा आहे, ते नाकारलं गेलं. म्हणजे वर्ष जे जे चालत आलं जर तेच जर आपण संविधान स्वीकारल्यानंतरच जर आपण चालत ठेवू तर ते काही योग्य होत नाही. आणि म्हणून हा पहिली जी अट आहे. दुसरी अट बाबासाहेब असं म्हणाले की आपल्याला माणूस किती मोठा असू द्या त्याच्या चरणी आपण लोटांगण घालू नये किंवा आपण समर्पण करू नये. तर आणि असं जर केलं म्हणजे त्याला आपण म्हणू साध्या शब्दात की अंधभक्त होऊ नये. त्याचा सन्मान करणे एक गोष्ट आहे ना, अंधभक्त म्हणजे त्यांनी जसं काही म्हटलं, चुकीचं म्हटलं तरी स्वीकारणं, आणि मग ते आपला नेता काही पण सांगतो तरी पण आपण त्यांचा जय जयकार करणं, तर ते बाबासाहेब सांगितलं हे लोकशाहीला धोकादायक आहे. म्हणजे माणसं असे जर अशा माणसाचा आपण उदो केला तर तो तानाशाहीकडे जातो आणि लोकशाही संपुष्टात येते. म्हणून लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला जी व्यक्तिनिष्ठ भक्ती जी आहे, व्यक्तिनिष्ठ भक्ती जी आहे ती भक्ती नसावी. आणि त्यामुळे तिसरा आणि तिसरी गोष्ट सांगितली की आपल्याला आता राजकीय लोकशाही मिळालेली आहे. त्या राजकीय लोकशाहीचं आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये लवकरात लवकर परावर्तन केलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे जर देशाची लोकशाही टिकवायची असेल. आणि देशाची लोकशाही टिकवणं ही लोकांची जबाबदारी आहे प्रथमतः. आणि जी लोक त्या अधिकारामध्ये आहे, पोझिशन मध्ये आहे, पॉवर मध्ये आहे, सत्तेत आहेत, मग ते संसदेत असो, मंत्रिमंडळात असो, की अजून मीडियात असो, की अजून कुठल्या क्षेत्रात असो, की हे जे भारताचे लोक आहेत, नागरिक आहेत, तर त्यांनी भारताच्या संविधानाने त्यांना नागरिकत्व दिलेलं आहे ते, आणि ते देशाचं भलं करणं अंतिम ध्येय काय आहे की माणूस सुखी झाला पाहिजे आणि देश समृद्ध झाला पाहिजे, देश शक्तिशाली झाला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे. त्यासाठी हा सगळा कारभार आहे. त्यामुळे हा कारभार करत असताना या व्यवस्थेत असलेल्या कोणत्याही माणसाने जर भ्रष्टाचार केलं तर ते संविधानाच्या मूल्याच्या विपरीत आहे. ते देशभक्तीचं काम होऊ शकत नाही, ते राष्ट्रभक्तीचं काम होऊ शकत नाही, तर उलट देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणारं काम आहे. आणि म्हणून जातीयवाद आहे, भ्रष्टाचार आहे,
त्यानंतर भांडवलशाही आहे, ब्राह्मणशाही म्हणू आपण, म्हणजे उच्च निष्ठा पाळायची किंवा वेगळ्या पद्धतीने लोकांचे हक्क नाकारायचे किंवा अशा पद्धतीचं वर्तन करायचं, जरी समानतेचं तत्व संविधानाने दिलं असेल तरी ते नाकारायचं, किंवा मग हे संविधान चांगलं नाही आहे, नवीन संविधान आणू, अशा पद्धतीच्या वल्गना करणं, म्हणजे हे खरं तर म्हणजे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करणं, देशाच्या संविधानाचा अपमान करणं. घर घर संविधान यामागची संकल्पनाच ही आहे की आपण जे सरकारकडे मागणी करत आहोत, तर गाव पातळीवर संविधानाची चर्चा झाली पाहिजे. ते संविधान सभा भरवल्या गेल्या पाहिजे. संविधानाच्या ज्या बेसिक ढाचा आहे, ज्याची वैशिष्ट्य आहे, त्याची चर्चा झाली पाहिजे. शाळा, कॉलेजेस, विद्यापीठामध्ये संविधान हा विषय अनिवार्य विषय केला पाहिजे, कंपल्सरी सब्जेक्ट, की ज्यामध्ये संविधान शिकवलं गेलं पाहिजे. एवढंच नाही तर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करून त्यांना आपण संविधानाचं जे मूलभूत तत्व आहे, मूल्य आहेत, ते समजावून सांगितले पाहिजे, की जे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचे आहेत, की जे नीतिमत्तेचे आहेत, जे देश घडवण्याचे आहेत. नुसतं बोलून चालणार नाही, तर ते प्रत्यक्ष त्यांनी त्या पद्धतीने जर संविधान स्वीकारलं, संविधाननिष्ठ जर प्रशासनातले लोक झाले, सरकारमध्ये लोक झाले, तर शोषण कमी होईल, भ्रष्टाचार कमी होईल. एकूणच संपेल असं माझं म्हणणं नाही, पण कमी होईल आणि त्याचा फायदा या समाजातल्या शोषित, वंचित, दुर्बल घटकाला होईल, ज्याला आपण सामाजिक न्याय असं म्हणू. एवढंच नाही तर लोकसभा, राज्यसभेमध्ये संविधानाच्या प्रियांबलच्या वाचनाने अधिवेशन सुरू झालं पाहिजे. तसंच विधानसभा, विधान परिषदेचं पण अधिवेशन सुरू झालं पाहिजे. जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, ग्रामपंचायती आहे, यामध्ये सुद्धा प्रियांबलचं वाचून ग्रामसभेची सुरुवात किंवा आमसभा आहे, जनरल बॉडीची मीटिंग आहे. जसं समाजामध्ये जे संविधानाच्या जागृतीचे विविध कार्यक्रम होतात, तर त्या कार्यक्रमामध्ये प्रियांबलचं वाचन होत असते. ते झालं पाहिजे. आता अनेक वर्षामध्ये हे जे 2005 पासून संविधान जागृतीचं अभियान सुरू झालं नागपूर पासून आणि ते देशभर पोहोचलं, त्यामुळे समाजामध्ये अनेक लोक संविधानाच्या साठी काम करतात. संविधानाला धोका आहे हे लोकांना आता समजायला लागला आहे. तो धोका कसा दूर करायचा हे सुद्धा यावरही मंथन सुरू झालं. आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम अनेक वर्षापासून राबवत आहोत. 2005 वर्षापासून नागपुरामध्ये वॉक फॉर संविधान आता 26 नोव्हेंबर 2023 ला होईल. त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो. असा वॉक फॉर संविधान मागच्या वर्षी पुण्यात झाला, गडचिरोली जिल्ह्यात झाला, मंत्रालय झाला आणि अनेक ठिकाणी झाला. संविधानाचे स्तंभ आता उभे राहायला लागले. नागपूरमध्ये संविधान चौक आहे, संविधानाचा स्तंभ आहे, तसा इतर शहरामध्ये पण व्हायला लागलाय. हे जे सिम्बॉलिक आहे किंवा जे व्हिज्युअल आहे, दिसतं ते, त्यामध्ये प्रियांबल माहीत पडतं लोकांना. आणि आपल्या देशाचं संविधान जे आहे, जे देशाच्या लोकांनी केलेलं आहे, ते जर त्याबद्दलची आपली एक निष्ठा असावी नागरिक म्हणून. कारण आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते संविधानातूनच मिळालेलं आहे, ज्या कोणाला मिळालं आहे, आणि ज्या कोणाला मिळणार आहे ते संविधानातूनच मिळणार आहे. आता जशी आरक्षणाची मागणी होत आहे, ते संविधानाच्या मधूनच ती द्यायची असेल तर ती दिली जाणार आहे. संविधानाच्या बाहेर कोणाला काही मिळत नाही. आणि त्यामुळे हे देशाचं जे संविधान आहे, त्या संविधानाच्या बद्दलची प्रेम, आस्था आणि त्याचा सन्मान, त्याला उभे करणं, तो जीवनाचा एक भाग करणं आणि मग आपलं जीवन चांगलं करणं आणि दुसऱ्याचं पण जीवन चांगलं करणं, एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणं आणि एक समृद्ध, सुखी, समर्थ राष्ट्र निर्माण करणं, ह्या संविधानाचा हेतू आहे, उद्देश आहे. आणि त्यासाठी नागरिक म्हणून आपली फार जबाबदारी आहे. आणि ज्यांच्या हातात संविधान आहे त्यांची तर ती आहेच आहे, मीडियाची पण मोठ्या प्रमाणात आहे. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की प्रथमता आणि अंतिमता, नागरिक हे महत्वाचं आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, हे संविधान आम्ही तयार केलं आहे, आमच्यासाठी तयार झालेलं आहे आणि त्यामधूनच लोक कल्याण साधणार आहे आणि देशाचं भलं होणार आहे. आपलं जगामध्ये या देशाच्या संविधानाचा जो मान आहे, जो सन्मान आहे, तो ज्या लोकशाही, सर्वात मोठी लोकशाहीचा जो देश आहे आणि संविधानामुळे आपली जी एक वेगळी ओळख जगामध्ये आहे, त्या संविधानाचं सन्मान करणं म्हणजेच रक्षण करणं, ह्या देशाच्या नागरिकांची पहिली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी हे संविधान घराघरापर्यंत घेऊन जाण्याचं काम
हे नागरिक म्हणून आपण केलं पाहिजे, सरकारने केलं पाहिजे, प्रशासनाने केलं पाहिजे, सगळ्या संस्थांनी केलं पाहिजे. जर संविधान असेल तर आमचं स्वातंत्र्य असेल, संविधान असेल तर लोकशाही टिकेल आणि संविधान असेल तर हा देशाच स्वातंत्र्य टिकेल. आणि त्यामुळे नाहीतर मग जे आज आपल्याला जे काही वाईट अनुभव येतात, संविधानाचा गैरवापर करणारे किंवा संविधानाच्या बद्दल वाईट बोलणारे जे लोक आहेत ते खरंच देशाचे नागरिक आहेत का? ते देशाचे नागरिक म्हणून त्यांना संविधानाचा सन्मान करणे हे जर पहिलं कर्तव्य आहे. आणि कुठलाही जातीभेद करणे नाही, धर्मभेद करणे नाही. आणि सत्तेत असलेल्या लोकांनी संविधानाची शपथ घेऊन जर आलेले आहेत तर त्यांनी त्या शपथेचा भंग करू नये. शपथेला त्यांनी पाळलं पाहिजे. इतकं जर नागरिकाला करणं सहज शक्य आहे आणि ते व्हावं यासाठी आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने प्रयत्नशील असतो. शासन प्रशासनाने विविध कार्यक्रमातून आम्ही आता 18 तारखेला म्हणजे उद्या संविधानाला खरंच धोका आहे का आणि मग ते संविधानाच्या रक्षणासाठी काय केलं पाहिजे अशा एक व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. आणि इथल्या नागपूरच्या लोकमतचे संपादक माननीय श्रीमंत माने त्यावर भाषण करणार आहेत. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. ते रोजच्या जीवनामध्ये आपण घरापासून त्याची सुरुवात केली. घर संविधान म्हणजे घरात प्रियांबल डिस्प्ले करण्यापासून आणि त्याच्या प्रियांबल मधल्या शब्दाची चर्चा घरात करणं हे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वतः वाचणे, नॉलेज यूट्यूबवर आणि इंटरनेटवर प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर ते आपणही समजून घेणे, लोकांना समजून सांगणे ही यामागची भूमिका आहे. आणि यासोबत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचा कार्यक्रम जोडणे सरकारने आणि आपण सुद्धा लोकांना त्यांच्या हक्कासाठी जागृत करणे. काही वस्त्या अडॉप्ट करून त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना संविधान समजून सांगत असताना त्यांच्या मूलभूत हक्काच्या आणि त्यांच्या विकासाच्या बद्दल त्यांना तयार करणे हे सुद्धा संविधानाचं काम आहे. आणि मला वाटतं असं काम करणं येत्या काळामध्ये फार गरजेचं आहे. आणि ती नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. संघटनात्मकरित्या असेल, व्यक्तिगतरित्या असेल, काही गोष्टी आपण सरकारला करायला भाग पाडल्या पाहिजे. सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. तो आपण करत असतो, अनेक संघटना पण करत असतात. तर सांगण्याचा हेतू हाच आहे की घर घर संविधान, घर घर संविधान. जसं तिरंगा घर घर तिरंगा असं अभियान सरकारने चालवलं. तर ज्या संविधानातून सरकार तयार झालेलं आहे, मग केंद्रातलं असेल की राज्यातलं सरकार असेल, या सरकारने वर्ष 2023 ते 2025 हे संविधानाचा अमृत महोत्सव, संविधान के 75 साल आणि घर घर संविधान असं एक अभियान चालवावं अशी सरकारकडे विनंती आहे. आणि नागरिकांनी पण सरकारला अशी मागणी केली पाहिजे आणि स्वतःच्या पातळीवर शक्य होईल तेवढं केलं पाहिजे असं मला वाटते. श्री राहुल खांडेकर यांनी बहुजन संघटनमध्ये या विषयावर एक जी चर्चा आयोजित केली आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जय भीम.